तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रबोध व्लॉगर. आज आपण आलो मित्रांनो रतनगड हा किल्ला एक्सप्लोर करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडीपैकी एक असलेला किल्ला म्हणजे रतनगड आहे. तर मित्रांनो, महाराजांच्या आवडीचा किल्ला आहे म्हणले आपण पण आलोच पाहिजे आणि तुम्ही पण या. तर मित्रांनो, कारवीच्या फुलासाठी खास आपण इथं आलो होतो. तर मित्रांनो, कारवीच्या फुलाचा उत्सव हा 2022 साली झाला आणि जो आता येणारा उत्सव आहे ते मित्रांनो 2029 सालीच होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हीही नक्कीच 29ला मी पण येणार आहे का. तर मित्रांनो, 7 वर्षातून एकदाच कारवीची फुलं उमलतात. रतनगडावर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात सोनिकेची फुले आढळतात. तर मित्रांनो, तुम्ही पण यायचं असेल तर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात या का. तर त्या 2च महिन्यात फक्त सोनिकेची फुलं आढळतात. पूर्णपणे असा डोंगर हा रतनगड पूर्णपणे सोनिकेच्या फुलाने व्यापलेला असतो आणि तशीच फुलं तुम्हाला मित्रांनो कासपाटाला देखील बघायला भेटतील. मग काय मित्रांनो, निघालो पाटाच्या सुमारास. पुण्यापासून आपल्याला 183 किलोमीटर आणि मुंबईपासून 197 किलोमीटर अंतरावर असलेला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रत्नवाडी गावात असलेला प्राचीन किल्ला म्हणजे रत्नगड. मग काय मित्रांनो, जाता जाता आम्ही एका ठिकाणावर खायला वगैरे मस्त असं घेतलं का. तर पुढे कुठं खायला पण काही नव्हतं. तर बघा मित्रांनो, आम्ही एवढ्या लांब न आलोय, एवढी पाठ दुखायला लागली. भाऊ अक्षरशः रोडवर झोपला. गाडी तेवढ्यात गाड्या आली आणि भाऊ उठला. भाऊला विचारा कसा वाटतोय प्रवास गाडीवरचा. लय भारी वाटतंय. थोड्या अंतरावर गेले की आपल्याला एक कमांड लागले मित्रांनो. मग कमांडतून आत गेले की आपल्याला तिथं गाडीची एंट्री वगैरे करायला लागते. मग तिथं गेलो की मित्रांनो आम्ही गाडीची पावती घेतली, नंबर नोट करून गेलो आणि मित्रांनो आपण जसं जसं पुढं जाईल तसं जसं आपल्याला जाणवायला लागले की सकाळ होत चालली. मग काय मित्रांनो, मस्त अशी सकाळ झाली. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रबोध व्लॉगर. आपण आलेलो मित्रांनो रतनवाडी या गावाच्या जवळच. तर मित्रांनो, आपण चाललो होतो तेवढ्यात मित्रांनो धुकं पण थांबला आणि पाऊस पण थांबला होता. पाऊस पण रात्रभर पडला, त्यामुळे आपल्याला यायला उशीर झाला मित्रांनो. तर आपल्या समोर असं नजरेत न सामावणारं दृश्य आहे मित्रांनो. ते फक्त आपण डोळ्यामध्येच कैद करू शकतो. हे दृश्य मित्रांनो कॅमेऱ्यात कैद करू शकतच नाही. तर मित्रांनो बघा हे दृश्य कसं आहे, कसं रम्य असं वातावरण मित्रांनो. आणि पूर्णपणे मित्रांनो झाडं अशी पाण्यामध्ये आहेत तरंगतात. असं वाटतंय की हे कुठल्या तरी पिक्चरचा मूवीचा सीन आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, आपल्या कॅमेरामॅन तुम्हाला दाखवली कसं दृश्य आहे ते मित्रांनो. तुम्हाला वाटणारच नाही की आपण आपल्या महाराष्ट्रात आहे. तुम्हाला असं वाटेल तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये. बघू शकता तुम्ही एकदम मित्रांनो क्वालिटी हा विषय आहे मित्रांनो. इथं नक्की तुम्ही विजिट करा. आपण पुढे चाललो तसं तसं मित्रांनो धुकं पूर्णपणे कमी होत चाललं होतं. का तर सकाळी एवढं धुकं पडलं होतं की आपल्याला पुढचं काही दिसत नव्हतं. मग जसं जसं आपण पुढे गेलो आपल्याला रस्ता पण माहीत नव्हता. मग काय मॅप पण नव्हतं, नेटवर्क पण नव्हतं. मग जसं आपण आज माहित ना रतनगड किती किलोमीटर आहे? रतनगड किती लांब आहे? आणि लवळवाडी पाठीमागे गेली ना, जाताना लागेल का आम्हाला? चालतं मित्रांनो, लावळवाडीवरून कात्राला धुक्यामुळे आपल्याला समजलं नाही की लावळवाडी आपल्याला ती पाठीमागच निघून गेली. मग काय कसं बसं आपण पोहोचलो रतनवाडी या गावामध्ये. फायनली आपण आलोय रतनगड या किल्ल्याच्या पायथ्याशी. तर मित्रांनो, आता जसं आलो तसं मित्रांनो पाऊस चालू झाला आहे. रिमझिम पाऊस चालू झाला आहे. तरी आपण काय आता जायचं नाही, आपल्याला पण पुढं जायचं आहे मित्रांनो. का तर पुढचं पण पॉईंट आपल्याला बघायचं आहे. तरी आपण इथं मस्तमध्ये गाडी वगैरे पार्किंग केली. मित्र दाखव गाडी पार्किंग केलेली. इथे मित्रांनो आता गाडी वगैरे पार्किंग केली. आपल्याला ह्या दिशेतून जायचं आहे पाऊल वाटातून. पुढून गेलं की मित्रांनो थोडा डोंगर लागेल, त्या पाऊल वाटातून आपल्याला जायचं आहे. तर चला मित्रांनो आपण पुढे भेटूया. पावसाने जास्त जोर धरलेला आहे, त्यामुळं आपण छत्री घेतलेली आहे. आता आपण जाणार आहोत गड चढायला. तर चला. जाता जाता आपल्या तुमच्या नजरेसमोर एक बघा कसा धबधबा, छोटासा लहान धबधबा आहे मित्रांनो. ह्याचा आपण आनंद घेऊन चालू आहे मित्रांनो पुढे. का तर आता पाऊस चालू झाला आहे. आमचा मित्र काय थांबायला तयार नाही. तर तुम्हाला पुढचा व्ह्यू आम्ही नक्की तुम्हाला दाखवू. तर चला मित्रांनो, रतनगड हा किल्ला ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच हा किल्ला अहिल्यानगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो, ह्या किल्ल्याची उंची 4260 फूट उंची इतकी आहे. तर मित्रांनो फायनली आपण चाललो आहे किल्ल्यावर. आता किल्ल्याच्या पायथ्याशी चढतोय. तर पाऊस चालू आहे भावांनो. तर मित्रांनो हा इथे त्रिंबक दरवाजा रोड आणि हा गणेश दरवाजाचा. तर आपण मित्रांनो येताना येणार आहे त्रिंबक दरवाजातून आणि जाताना आपण चाललो आहे गणेश दरवाजातून. का तर मित्रांनो गणेश दरवाजातून ह्यामुळे चाललो आहे का तर आपल्याला प्रत्येक गोष्टी बघायला लागेल, त्यामुळे आपण गणेश दरवाजातून चाललोय. मित्रांनो आपण आलोय पूर्णपणे आज जंगलातून. एका साईडला आलोय का तर हा मित्रांनो एक तलाव आहे, पाझर तलाव.
डॅमसुद्धा तुम्ही म्हणू शकता याला. तर मित्रांनो आपण जाऊया पुढे, तुम्हाला सांगू. तर मित्रांनो आपण आलो आहे पुढे. तर हा मित्रांनो वड आहे. तर इथली लोक याला गणपतीची वळ असे म्हणतात. आणि जाऊया पुढं. आणि पाऊस पण पूर्णपणे थांबला आहे. जाऊया आपण. तुम्ही पाहत राहा प्रबुद्ध व्लॉगर. नव्या नव्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करू मित्रांनो, तुम्हाला सांगू. तर चला. तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, सह्याद्री कधीही नाराज करत नाही. त्यातलं एक उत्तम उदाहरण आहे. मी पण आलोय, तुम्ही पण या, नक्की विजिट करा. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, ही पहिली टेकडी आहे, ही दुसरी टेकडी आहे. आणि तुमच्या नजरेसमोर आहे तो आपला रतनगड. मित्रांनो धुक्यामध्ये पूर्णपणे व्यापलेला रतनगड किल्ला. का तर खूपच धुकं पडलं होतं आणि प्रमाणाच्या बाहेर धुकं पडलं ते तुम्हाला पण माहिती आहे. का तर सकाळी आपण धुक्यामध्येच पूर्णपणे आलो. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हे काय, तर मित्रांनो हा वडा आहे, म्हणजेच बाडगीचा वड. तर मित्रांनो ह्याचं पाणी गावकरी सुद्धा पिण्यासाठी सुद्धा वापरतात. आणि एवढं पाणी स्वच्छ मित्रांनो आपण सुद्धा पिऊ शकतो. हे पाणी पूर्ण प्युरिफायर ॲक्वा इन सह्याद्री. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रतनगड. तर आपण जाऊया लवकरात लवकर. तर चला. हेच फुलं मित्रांनो, ती सोनकीची फुलं. खास आपण यासाठी आलो होतो रतनगडावर. फुलांचा कालावधी संपल्यामुळं पूर्णपणे फुलं हे मित्रांनो खराब झाले, ती सुकून गेले ती. आणि फुलांचं हे झालं आहे बी तयार झालेत. तुम्ही बघू शकता फुलांचं बी कसं तयार झालेत. तर आपण घेऊन जाऊया मित्रांनो आणि आपल्या गावाकडे लावूया. आलं तर आलं, नाहीतर ठीक, नाहीतर आपण पुढील वर्षी नक्की भेट देऊया. तर पाऊस जर आला तर मित्रांनो तुम्हाला ते छप्पर आहे मित्रांनो पावसापासून संरक्षण. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का, तरी मित्रांनो हे करप आहे आणि मित्रांनो हे लोखंडी आहे. तर हे सागासारखं दिसणारं हे लोखंडी झाड. तर मित्रांनो ह्याला फळं येते ती, पण ह्याची फळं मित्रांनो महाशिवरात्रीपर्यंत ह्याला फळं येते ती. तर तुम्ही कधी जर आला महाशिवरात्रीला तर तुम्ही बघू शकता ह्याला फळं आलेत का नाहीत. तर चला मित्रांनो पुढे जाऊया. तर मित्रांनो आलो आहे आपण. तुम्हाला माहीत आहे का ही काय, तर मित्रांनो हे बोर्डी फॉल. तर तिथे मित्रांनो आपण टेंटही लावू शकतो आहे, पण मित्रांनो तिथं जरा रिस्क आहे टेंट लावायचं, त्यामुळे तुम्हीही लावू नका. तर चला आपण तुम्हाला जवळून दाखवूया बोर्डी फॉलचं दृश्य. पण दिसून येते त्याचा थकवा. पळत आल्यावर थकतच असतो. बघा पडता वाचला, बरं झालं पडला नाही माझा मित्र. तुझ्या ब्लॉगिंगच्या नादात पडायला लागला. तर मित्रांनो नजरहाटी दुर्घटना घटी, त्यामुळे लक्ष एकच प्रत्येक पावलावर ठेवा, तरच तुम्ही सुखरूप जाऊ शकता. तर मित्रांनो बघू शकता पूर्ण वाट ही दगड गोट्यानं भरलेली आहे. ह्याच्यावर तर पावसाळ्यात पूर्णपणे पाणी येत आहे. आता पावसाळा त्यामुळे पाणी नाही मित्रांनो. तर इथून जाताना सावकाश जा, काळजीपूर्वक जा. आताच माझा मित्र पडता वाचलाय. मित्रांनो आपल्याला एक भेटलं होतं ते बांबूचं बेट. तर मित्रांनो बांबूचं बेट हा मित्रांनो तर जुन्या काळामध्ये घर बांधण्यासाठी ह्याचा उपयोग होतो, तुम्हाला माहितीच आहे. तर चला जाऊया मित्रांनो, आपले शरीर आपल्याला पूर्णपणे सोडून खूपच लांब गेलेले आहेत. मित्रांनो जसं आपल्याला पुढे गेलो तर आपण एका ठिकाणी पोहोचलो, ते भेटले होते आपल्याला चिपळूणची फॅमिली. तर यांना मित्रांनो भेटून आपल्याला खूपच मस्त असं वाटलं. पहिला कशी चूल पेटली होती मित्रांनो, पण आपल्याला चिपळूणची फॅमिली भेटली होती चहा करताना. कसं वाटतं इथं आलाय ते? खूप छान वाटतं आम्हाला इथे. तर चला मित्रांनो आपण जाऊया. कसबी माणूस आमचा दादा प्रशांत दादा. तर चला येऊ का, थँक्यू. तर चला मित्रांनो तुम्हाला माहित आहे का, हा हरिश्चंद्रकडे जाणारा रोड, हा ना आपला रतनगड आणि हा सॅन्डीवाली. आणि तर मित्रांनो ही जुन्या काळातली बाजारपेठ होती असं म्हणतात लोक, मलाही माहीत नाही. तर चला जाऊया आपण आपल्या दिशेने. आपली टीम पूर्णपणे पुढे गेलेली आहे, आपण धावत पळत त्यांना गाठण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक ठिकाणी मित्रांनो अशा खुणा केलेल्या आहेत, तर त्या खुण्याच्या पावलवाटाने आपण जाऊ शकतोय. तर चलो. तर घनदाट असं जंगल आहे आणि आपण या जंगलातून चाललोय. आणि मित्रांनो ह्या झाडाने आपल्याला खूप साथ दिली, पावसापासून वाचवले मित्रांनो आणि उन्हापासूनही. आशा करतोय की आपला ट्रेक लवकरच संपला पाहिजे, का तर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. आपण त्यामुळे मित्रांनो आपण घरी सुखरूप पोहोचू. तर त्याबद्दल माहिती, ज्यावेळेस 1-2 वर्षापूर्वी जी मोठा पाऊस झाला होता तर त्या पावसात पडलेले हे मित्रांनो झाड आहेत. तर तुम्ही इथून जपून चला, आपण जाऊया पुढे. मित्रांनो दगडावरून आपण वाट काढत जाऊया.
तरी जपून चाला मित्रांनो तुम्ही, का तर काही घडू शकतं. का तर पहिल्यांदा आपण आलेलो आहे इथं, आपला मित्र पण आहे आपल्यासोबत. तर चला जाऊया. तरी मंडळी, जसं जसं आपण वरती चाललो धुकं पूर्णपणे वाऱ्यानं उडत चाललंय. तर आपण खूप नशिबान आहे. धुकं असंच गेलं पाहिजे. प्रार्थना करा तुम्ही, तरच तुम्हाला सुंदर व्ह्यू बघायला भेट. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे. आता इथून आलं ते लोखंडी शिड्या. तर मित्रांनो ह्या शिड्या आहेत ना 3 डिवायडेशनमध्ये विभागलेल्या आहेत त्या. तर पहिल्या शिड्यावरून आपण जाऊया. तर मित्रांनो लोखंडी शिड्या चालू करायच्या अगोदर आम्ही बघितलं, धुक्याचा पूर्णपणे आनंद घेतला. आणि आपल्याबरोबर आहे तो आपला साथीदार. का तर मित्रांनो आपल्याला खाली गडाच्या पायथ्यापासून जे आत्तापर्यंत गड चढेपर्यंत आपल्यासोबतच होता. तर मित्रांनो त्याला जाऊया आपल्याला, का तर आपल्याला लवकरच रिटर्न यायचं आहे, का तर पाऊस कधीही चालू होऊ शकतो. तर मित्रांनो आपण पायऱ्या चढत जात असताना आपल्याला एक समजलं की धुकं एवढं प्रचंडपणे धुकं चालू आहे आणि पूर्णपणे पायऱ्या हा पूर्णपणे पाण्याने भिजल्या. तर मित्रांनो तुम्ही जाताना पूर्णपणे व्यवस्थित जावा. आणि मित्रांनो आपल्याला समजलं की जसं जसं आपण जातो तसं धुकं पूर्णपणे वाढत चाललंय. जसं आपल्याला वाटलं की आपण वर गेले की धुकं कमी होईल, पण मित्रांनो धुकं हे वाढतच जात होतं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्वीच्या काळातल्या पायऱ्या ते पूर्णपणे नष्ट झाल्या. तर ही पायऱ्या पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे आपल्या गव्हर्नमेंटनी खास पर्यटनासाठी हे लोखंडी पायऱ्या बसल्यात. का तर पर्यटनासाठी खास वर जाण्यासाठी सोयी केली. तर मित्रांनो आपण वर गेले की आपण बघू शकता हा गणेश दरवाजा. तो गणेश दरवाजातून थोडं आपण पुढे गेलं की गणेशाची मूर्ती दिसू शकते, पण ही पूर्णपणे मित्रांनो आता ते त्या ठिकाणची पूर्णपणे खराब झाले. तर जाऊया आपण पुढे. तर मित्रांनो आपण गणेश दरवाजातून वर आलो. तर आपण आलो दुसऱ्या शिडीवर. तर दुसऱ्या शिडीवरून जसं जसं वर चाललो तर तुम्ही बघू शकता की इथं सुद्धा पूर्णपणे पायऱ्या आहेत ना मित्रांनो, ते जुन्या काळातले आहेत, पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यामुळे इथं सुद्धा लोखंडी शिड्या बसल्या. तर आपण फायनली तिसऱ्या शिड्यावर लागलो. तर इथं मित्रांनो पायऱ्या आहेत, ते जुन्या काळातल्या पायऱ्या आपल्याला बघू शकता. मित्रांनो तो पायऱ्या पूर्णपणे मित्रांनो पायऱ्या पाण्याने भिजल्या आहेत. कसं बसं आपण वर आलो मित्रांनो, आणि पलीकडे माकडं होती. तर माकडांना भेट आपल्याला जर माकडांची भीतीच वाटती. तर मित्रांनो आपल्याला इथून जायचं उजव्या बाजूला. तर उजव्या बाजूला मित्रांनो एक गुफा आहे आणि इथे एक गुफेमध्ये कोरीव असं एक मंदिर आहे. तर मित्रांनो मंदिरामध्ये आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराला पूर्णपणे कोरून ते मित्रांनो एक मंदिर बनवलं आहे. आणि पलीकडे शेजारी आहे ती एक गुफा आहे. तर मित्रांनो ही गुफा पूर्णपणे, तर इथं आपण टेंटही लावू शकतो. इथं मित्रांनो 7-8 टेंट आरामात बसू शकतात. तर मित्रांनो गुफामध्ये जाऊया. पहिल्यांदा आपण टॉर्च ऑन केले, काही साप वगैरे काय असेल तर. मित्रांनो ही गुफा आहे पूर्णपणे डोंगरामध्ये, पूर्णपणे छनी आणि हातोड्यानं ही गुफा बनवलेली आहे. तर आरामामध्ये मित्रांनो ह्याच्यामध्ये 25 ते 30 लोक राहू शकतात. जाऊया आपण. गुफेच्या बाजूला एक मित्रांनो एक छोटीशी गुफा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो काय स्वयंपाक ते बनवू शकता. तर मित्रांनो आपण गुफा बघून आलो आणि त्यात आपल्याला माकडं पण लागले. तर माकडाची आपल्याला भीती खूपच वाटते. का तर आपण यांचा व्हिडिओ चालू केला की मित्रांनो बघा हे कशी करतात. तर मित्रांनो आपण देवीचं दर्शन घेऊन चाललोय. तर आपण इथून आलो तो शिड्यानं गणेश दरवाजावरून वर आलो, देवीचं दर्शन घेतलं आणि चाललो मित्रांनो. तर मित्रांनो आपण देवीचं दर्शन घेतलं आणि हनुमान दरवाजातून वर चाललोय. तर जाता जाता मित्रांनो आपल्याला जुनं असं कोरीवकाम बघायला भेटलं. आणि बघतो तर साईडला गणेशची मूर्ती आणि साईडला रिद्धी आणि सिद्धी ह्या दोघे आहेत. तर मित्रांनो चला आपण जाऊया पुढं. तर बघू शकता मित्रांनो दोन्ही बाजूला ऐतिहासिक असं नक्षी काम केलेलं आहे, प्राचीन ऐतिहासिक. तर मित्रांनो आपण वर आलोय पूर्णपणे. तर चारही बाजूने धुकं आहे, काही सुद्धा दिसत नाही. तर आपण जाऊया. तर मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटली होती सोनकीची फुलं आणि कुरडीची फुलं. सोनकीची फुलं तर मित्रांनो जरा म्हणजे पावसामुळे जरा खराब झाली होती. तर कुरडीची फुलं आपण बघितली आणि सोनकीची फुलं आहेत ना मित्रांनो ते तुम्हाला नेक्स्ट इयरला बघायला भेटतील या पॉईंटला. तर पूर्णपणे धुकं असल्यामुळे आपल्याला इथं काय दिसत नाही. तर ह्या बाजूला मित्रांनो नगर आहे आणि या बाजूला ठाणे आहे. ठाणे बाउंड्री आणि नगर बाउंड्री आहे. तर इथं काय धुके असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. आपण ज्यावेळेस नेक्स्ट टाईमला येऊ ना त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे इथला व्ह्यू दाखवूया. तर चला आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. तर मित्रांनो मी आणि माझा भाव आलो आहे संजू बाबा. तर ज्यावेळेस आम्ही तिथं खालून बुरुजच्या खाली बघतो त्यावेळेस मित्रांनो एवढं डोक्यामध्ये पाणी गेलं आहे ना. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे रिव्हर्स वॉटरफॉल सारखं पाणी येत होतं. आता आपण चाललो मित्रांनो बुरुजला. तर तुम्हाला दाखवतो बुरुज.
आपण मित्रांनो बुरुजगड, तर बुरुजवर जाताना आपल्याला एक छोट्याशा पायऱ्यातून आपल्याला आज जायचं आहे. आणि पूर्वीच्या काळातले मित्रांनो एक उत्तम उदाहरण आहे. तर ही वास्तू मित्रांनो एकच ही वास्तू आहे की आता ती व्यवस्थित राहिलेली आहे. तर पूर्वीच्या काळातल्या बांधकामाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे बुरुज आहे मित्रांनो. का तर किल्ल्यातल्या मित्रांनो पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. जाता जाता आपल्याला पाण्याच्या टाक्या पण लागल्यात. तर मित्रांनो हा पाण्याच्या टाक्या 7 पाण्याच्या टाक्या आहेत. तर प्रत्येक किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या हा 7च आहेत. तर आपण लास्ट टाइमला गेलो होतो हरिश्चंद्र कोकणकड्याला, तर तिथं पण मित्रांनो हे 7च पाण्याच्या टाक्या असतात. तर तुम्ही सांगा प्रत्येक ठिकाणी 7च पाण्याच्या टाक्या कशा असतात. तर चला जाऊया आपण मित्रांनो पुढे. आणि या इथून जी वाट जाते खाली कोकणात जाते आणि याच वाटेला 12 पायरीची वाट असे म्हणतात. मग मित्रांनो या वाटेचा वापर कोणच करत नाही. का तर मित्रांनो ही वाट पूर्णपणे अवघड आहे आणि रुळलेली वाट नाही. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हे राहिले ते फक्त आता बुरुजच आहेत. आणि हे राहिले ते जुन्या काळातल्या पायऱ्या ते पूर्णपणे पडलेल्या आहेत. आणि मित्रांनो हा दरवाजा आहे तो पश्चिम भागातला दरवाजा आहे. तर मित्रांनो जाऊया आपण पुढे. तर चला. आपण आज खात आलो तो काळवीच्या फुलासाठी, पण पूर्णपणे मित्रांनो धुक्यामुळं पावसामुळे फुलाचा नाश झाला होता. तर काहीच बघायला भेटलं नाही मित्रांनो. आपल्याला धुकं होतं, बघू शकतो मित्रांनो पूर्णपणे धुकं, एवढं पाणी प्रचंड साठलं होतं धुक्याचं, तुम्ही पण बघा. तर चला जाऊया मित्रांनो पुढे. तर जसं जसं आपण पुढे जाल तसं आपल्याला एक छोटे तलाव लागले होते. त्या तलावातून पाणी येत होतं. आणि मित्रांनो तलाव होते ते 7 तलाव होते. तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक किल्ल्यावर 7 तलाव असतातच. आणि पुढे गेले की मित्रांनो एका ठिकाणी एक सुंदर असं शिवलिंग होतं. तर हे शिवलिंग मित्रांनो एवढं पूर्णपणे छान होतं आणि एवढं म्हणजे पूर्ण जुन्या काळातलं शिवलिंग होतं ते. कोरीव असं काम करून पूर्णपणे त्याला रंगकाम पण केलं होतं. तर जाऊया आपण बघूया टाक्या किती आहेत. इथं पण मित्रांनो 7च टाक्या होत्या. आपण पाठीमागे गणेश दरवाजातून आत आलो, तर गणेश दरवाजातून थोडं पुढे आलं की मित्रांनो आपल्याला तिथेही सुद्धा आपल्याला ही 7च पाण्याच्या टाक्या बघायला भेटलं होतं. आणि इथून 7च आहे. ही पहिली टाकी, ही दुसरी टाकी, ही तिसरी टाकी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी टाकी. तर मित्रांनो बघा, मित्रांनो पहिली टाकी भरली तर इथून मित्रांनो बघा असे छिद्र केले. का तर ही टाकी भरली की ऑटोमॅटिक ही दुसरी टाकी भरली, ही दुसरी टाकी भरली मित्रांनो ती तिसरी टाकी भरती. तर प्रत्येक टाक्यातनं मित्रांनो असं काहीतरी केलं. तुम्ही बघू शकता 3ऱ्या 4थ्या 5व्या टाकीत पण असं केलं आहे. चला तरी आपण टाक्या बघून आलो. जसं पुढं आलो तर मित्रांनो हे अंधेरी कोठडे. तर मित्रांनो आपण आज जातच होतो, पण मित्रांनो काय तर इथे एक साप आहे, त्यामुळे आपण आज गेलो नाही. तुम्हाला दिसतंय का साप असल्यामुळे मित्रांनो आपण आज जाऊ शकलो नाही. तर हे जुने ऐतिहासिक अंधेरी कोठडे आणि आत एका म्हणजे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फक्त आता किल्ल्यावर फक्त कोरडूचीच फुलं राहिलेत. बघा तिथं कोरडूचीच फुलं आहेत आणि सोनकाची थोडी नॉर्मल फुलं राहिलेत. तरी इथं मित्रांनो पूर्णपणे धुकं असल्यामुळे इथं आपल्याला काही दिसत नाही. तर इथं मित्रांनो या ठिकाणी सांदन व्हॅली आणि इकडे ठाणे जिल्हा आहे. तर आपल्याला धुकं असल्यामुळे काय दिसत नाही. ज्यावेळेस आपण पुढच्या नेक्स्ट महिन्यात येऊ ना तुम्हाला पूर्णपणे या किल्ल्याची माहिती देऊ. आता पूर्णपणे बघा मित्रांनो चारही बाजूनं धुकं आहे, फक्त पाऊल वाटच दिसते आपल्याला आणि त्याच्या सहारे आपण चालू आहे पुढं. पण इथे आलो आपण मित्रांनो, इथे एक सुंदर असं पाण्यात टाक आहे, खूप सुंदर पाणी आहे इथं. आणि पुढे गेले की 5-10 मिनिटावर मित्रांनो नेड आहे. तरी सुंदर असं पाण्यात टाक आपण बघून जाऊया. तर मित्रांनो आपण चालू नेड्याकड. आता इथं तळावरून जायचं आहे ते पर्यटनासाठी. तर मित्रांनो आलोय आपण इथं नेड या ठिकाणी. तर मित्रांनो नेड हे काय, नेड म्हणजे जर नैसर्गिकरित्या जे डोंगराला छिद्र पडतं त्याला नेड असं म्हणतात. तर बघू शकता मित्रांनो किती सुंदर अशी वार येते. आणि या चारी बाजूने बघा पूर्णपणे धुक्यानं व्यापलेला डोंगर आहे. तर मित्रांनो आपण चाललोय आता नेडे बघून खाली त्रिंबक दरवाजाला. तर तिथून आपला प्रवास हा तर मित्रांनो आपण जाऊया खाली. तर खाली काय माहिती आहे का, खाली त्रिंबक दरवाजा आहे. तर जाऊया. तर मित्रांनो आलमधून आपण जर गेलो मित्रांनो तर मित्रांनो हा एक त्रिंबक दरवाजा आहे. तर आपण नेड्यावरून खाली येताना तिथून पायऱ्या उतरून वर आलो तर आपण त्रिंबक दरवाजातून बाहेर आलो. तर मित्रांनो आपण पुढे जसं गेलो जसा पायऱ्या उतरलो तर मित्रांनो जसा पायऱ्या उतरल्या की खाली नाशिक बॉर्डर आहे, नाशिकची बॉर्डर आहे. तर चला आपण खाली जाऊन बघूया काय नाही. तर चला जाऊया आपण नाशिक बाँड्रीवर.
तर जसं आपण दरवाजातून खाली उतरलो तर खालच्या बाजूला एक मित्रांनो गुफा आहे. तर जाऊया आपण खाली आता. तर मित्रांनो आपण चाललो आता त्र्यंबक दरवाजापासून खाली. तर एवढी खोल अशी दरी आहे आणि त्या दरीतून मित्रांनो पायऱ्या केल्यात. तर बघू शकता की जुन्या लोकांनी कसं युक्ती चालवून एवढ्या मोठ्या पायऱ्या केल्यात. तर मित्रांनो आम्हाला चढायसुद्धा मुश्किल झाला. तर त्यांनी काम कोरीव कसं केलं असेल. तर जाऊया आपण मित्रांनो रेपलिंगनं खाली. आणि तुम्ही पण मित्रांनो येताना सावकाश का तर पूर्णपणे हे 24 घंट्याच्यावरून पावसाचं पाणी पडते का तर ज्या वरच्या पाण्याच्या टाक्या आहेत ना त्यातून पाणी खाली वाहत येतं या. तर तुम्ही बघू शकता पाणी किती आहे ती. पाणी दाखव ना. ते सैनिकांनी दगड फोडून पूर्ण असा मूत्र एवढा मोठा दगड फोडून ही कोरी काम करून पूर्णपणे पायऱ्या तयार केल्या. तर त्यामुळे तर मित्रांनो एवढा सगळ्यात ह्या किल्ल्याचा सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे त्र्यंबकेश दरवाजा आहे मित्रांनो. तर तुम्ही येऊ शकता बघायला. आणि आता तर बघू शकता मित्रांनो हो हे पूर्ण 8 ढगातच गेलो होतो. तर मित्रांनो खेकडा हा पलटी झाला त्याची आपण थोडी मदत करूया. त्याला सरळ करूया. अरे 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 लहानपणीच मृत्यू पावतात. तर तुम्ही बघू शकता ब्रेड भेटून. चला मित्रांनो आपण पण जरा खाऊया थोडं. आपल्याला पण भूक लागली आहे. बघा कसा फोडतोय एवढा उपाशी आहे. तरी ह्या पायऱ्या आहेत ना आता. तर हा पायऱ्या मित्रांनो जातात चांदणवाडीला. तर इथून तुम्ही जायचं असेल तर तुम्ही चांदणवाडीला जाऊ शकता. रतनवाडीला. तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे रतनवाडीला. तर आपण ह्या पायऱ्याचा वापर करूया. आता चला आपल्या भावाचं जरा फोटो सेशन झालं की आपण घरी जाऊया. चला. तर मित्रांनो बघा फुलपाखरू किती सुंदर असं आहे. तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो तर फुलपाखरू हे आळीपासून बनतं. तर प्रत्येक आळी मित्रांनो आम्ही खूपच थकलो होतो मग हळूहळू आपण गड खाली उतरायला चालू केलं. का तर आपल्याला खूपच लांब जायचं होतं पुण्याला. मग काय जरा थोडी मित्रांनो विश्रांती केली. का तर खूपच दमलो होतो. का तर आम्ही रात्री पुण्यावरून निघलो होतो मित्रांनो पहाटेच्या 2 वाजता. जसं जसं आपण खाली चाललो तसं खूपच छान वाटतो ना. किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत ती मित्रांनो तांदळाची शेती. का तर पावसाने पूर्णपणे नुकसान झालं त्यामुळे त्याला जाऊया.